कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाधं जगन्निहित पाणी मण्डनानं. तरुण तुलसीमालां कंधरं कञ्जनेत्रं सदयदहलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय ददातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सरस्वतीयं विद्यानां देवता ज्ञानदायिनी अस्या वरदे हस्तेन ज्ञानवान् खलु मानवः. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याञ्च द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरत्याती केसी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदे लहरी प्रगट केली. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते. प्रस्तुत प्राप्तस्थळी या ठिकाणी मुळशी तालुका वारकरी संप्रदाय विद्यमाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी निमित्ताने हा आगळा वेगळा उपक्रम मुळशी तालुका वारकरी संप्रदायाने सुरू केलेला आहे. तरी महाराज तसं बघायला गेलं तर 2 वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वच गोष्टींना अगदी मुकल्यासारखं झालेलो आहोत. म्हणजे कीर्तन असतील, प्रवचन असतील, भजन असतील, वारीमध्ये आपण आनंदाने एकत्र पावले खेळायचो, हरिपाठामध्ये पावले खेळायचो. परंतु तो आनंद कुठेतरी असा आता नाहीसा होत गेलेला आहे. का तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे. परंतु तोच भक्ती मार्ग कोणत्या तरी मार्गातून पुढे जावा, कसा तरी पुढे जावा. त्यामुळे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराज या ठिकाणी मुळशी तालुक्या वारकरी संप्रदायाने एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे. आणि मला त्या उपक्रमामध्ये 6वा श्लोक निरूपण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचा खरंच ऋणी आहे. मुळशी तालुका वारकरी संप्रदायाच्या चरणांवर एकदा साष्टांग दंडवत घालतो. जे कोणी महाराज मंडळी असतील, आता सगळ्यांचीच नावं घेणं या ठिकाणी उचित ठरणार नाही. जे कोणी महाराज मंडळी असतील, साधक मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, पुन्हा एकदा मुळशी तालुका वारकरी संप्रदायाला विनम्र अभिवादन करतो व या ठिकाणी माझ्या वाणीला सुरुवात करतो. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मा ध्यायन्त्य उपासते. या श्लोकाचा मी तुम्हाला पहिला सरळ अर्थ सांगतो, त्याच्यानंतर आपण निरूपण करू. या श्लोकाचा सरळ अर्थ म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः. जे कोणी माझे साधक मंडळ आहे, जे कोणी माझे भक्त मंडळ आहेत, जे अनन्य भावाने माझी भक्ती करतात, त्यांनी सर्वांनी आपापली कामे माझ्या ठाई अर्पण करा. आपापली कर्मे ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः. तुम्ही तुमची सर्व कामे मला अर्पण करा. आणि अनन्येनैव योगे मां ध्यायन्ते उपासते. अनन्य भावाने माझी भक्ती करा, माझी उपासना करा. आणि थोडासा संदर्भ घेतला तर
अनन्य भावाने माझी भक्ती करा, उपासना करा, तर मी काय करेल तर संसाररूपी सागरातून तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हा झाला या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ. येतू सर्वांनी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते. या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगितले की जे भक्त भगवंताची सेवा करतात, आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण करतात, भगवंताच्या ठाई आपण स्थित होतात, त्यांना भगवंत आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम केल्याशिवाय राहत नाही. पूर्वी कसं होतं बघा, पूर्वी 3 युग होती, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, बरोबर ना. ते त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. पूर्वी त्रेतायुगामध्ये यज्ञाने देव भेटायचा. त्रेतायुगामध्ये यज्ञाने देव भेटायचा. यज्ञ केले, होम हवन केले, देव प्रसन्न व्हायचे, किंबहुना देव भेटायचे. द्वापार युगामध्ये पूजेने देव प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये पूजेने देव प्रसन्न व्हायचा. पूजा अर्चा केली ब्राह्मण, त्याच्याने देव प्रसन्न व्हायचा. परंतु कलियुगामध्ये देवाला सुद्धा माहिती होतं की कलियुगातली लोक आळशी जन्माला येणार आहेत. कलियुगातली लोक आळशी जन्माला येणार आहेत. कलियुगातली लोक जास्त तप साधना करत बसणार नाही. म्हणून देवाने एक साधं माध्यम कलियुगातल्या लोकांसाठी दिलंय, ते म्हणजे भक्ती मार्ग. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. इथं भागवतातला एक श्लोक आलाय बघा. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम जजयते मुखई द्वापारे परिचार्य नामम कलोत नाही कीर्तन. कलियुगामध्ये आपल्याला महाराज कीर्तनाशिवाय देव मिळणार नाही. म्हणजे फक्त कीर्तनच नाही, कीर्तन असतील, प्रवचन असतील, म्हणजे कोणत्या तरी भक्ती मार्गाशिवाय आपल्याला देव मिळणार नाही. म्हणजे इथं भगवंत काय म्हणतात की तुम्ही माझी भक्ती करताय हे मान्य आहे, हा झाला पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा असा की तुम्ही जी कर्म करताय, तुम्ही कसलंही कर्म करा, कोणतंही कर्म करा, परंतु ती कर्म तुम्ही भगवंता प्रित्यर्थ करताय का नाही हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि जर ती कर्म तुम्ही भगवंता प्रित्यर्थ करत असाल तर त्या ठिकाणी भगवंत तुम्हाला तुमचा उद्धार केल्याशिवाय उद्धर या जन जड जीवा. ती कर्म जर तुम्ही भगवंतासाठी भगवंता प्रित्यर्थ करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतः देवानं सांगितलंय की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्ते उपासते. हाच महाराज खरा भक्तीचा आदर्श असतो. ज्याप्रमाणे आता बघा, ज्याप्रमाणे आपण सर्व आपली कामे देवाला अर्पण करतो, अगदी ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाने सर्व गोष्टींचा त्याग केला, बरोबर ना. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व गोष्टींचा त्याग केला. त्याचप्रमाणे जर आपल्याला भगवंताची भक्ती करायची असेल, आपल्याला जर एखादं कर्म करायचं असेल तर आपण संपूर्ण गोष्टींचा त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे. आपण सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाने सर्व गोष्टींचा त्याग केला, अगदी त्याचप्रमाणे भगवंतासाठी आपण सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आपली सर्व कामे भगवंताच्या ठाई स्थित केली पाहिजे, तरच आपल्याला भगवंत प्रसन्न होऊ शकतात. अहो, आमच्या ज्ञानोबारायांच्या ज्या झोळीमध्ये शेण टाकले जायचं, ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये माती टाकली जायची, शेण टाकली जायचं, आणि आज त्याच ज्ञानोबारायांच्या समाधीवर दररोज शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक केला जातो. हे का शक्य झालं तर त्यांची महाराज देवानं कर्म बघितली. त्यांना संन्यास घ्यायला लावला लोकांनी. संन्यास घ्यायला लागला, लोक त्यांच्याशी नीट बोलत नव्हती, लोक त्यांची थट्टा करायची. त्यांच्या झोळीमध्ये ज्ञानोबाराय भिक्षा मागायचे, त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं जायचं, माती टाकली जायची. परंतु ज्ञानोबारायांनी आपलं कर्म सोडलं का? ज्ञानोबारायांनी आपलं कर्म करतच राहिले. येतू सर्वांनी, मग देव पण तेच म्हणतात की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्परा. अशा प्रकारे जे कोणी आपली सर्व कर्मे मला अर्पण करतं त्याच्या मागे पुढे उभं राहे सांभाळित आली आघात निवारावे. ज्यावेळी माझे माऊली समाधीला बसत होते त्यावेळी साक्षात जगाचा मालक रडला होता महाराज. तुमच्या आमच्यासाठी समाज रडतो यात काही नवल नाहीये, समाज हा रडकाच आहे. तुमच्या आमच्यासाठी समाज रडतो यात काही नवल नाही, समाज हा आयुष्यभर रडलेलाच आहे. ज्यावेळी आमचे माऊली समाधीला बसणार होते त्यावेळी साक्षात जगाचा मालक म्हणजे वृक्षाची हे पान हले ज्याची सत्ता, वृक्षाचे जे पान ज्याच्या सत्तेने हलतंय, वृक्षाची हे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. माऊलींचा पुरावा इथं, म्या बोलविल्या वेदू बोले,
म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता. जो जगाचा मालक होता तो महाराज रडला होता. तुमच्या आमच्यासाठी समाज रडतो ही गोष्ट साधी. समाज हा रडकाच आहे, समाज आयुष्यभर रडलेलाच आहे. परंतु ज्या व्यक्तींसाठी साक्षात भगवान परमात्मा रडत असतील ती व्यक्ती किंबहुना आपल्यापेक्षा, तुमच्या आमच्यापेक्षा वेगळी असू शकते ना. त्यामुळे त्या प्रसंगाला साक्षात भगवान परमात्मा रडायला लागले आणि रुक्मिणी आईसाहेबांनी प्रश्न केला की महाराज, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संत जन्माला आले. भगवंताला प्रश्न केला बरं का, मालक, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संत जन्माला आले, निघूनही गेले, मग तुम्ही रडता का? त्यावेळी जगाच्या मालकानं उत्तर काय दिलं होतं? त्यावेळी जगाच्या मालकानं उत्तर दिलं होतं की देव म्हणती रुक्मिणी, ऐसा एकच योगी देखील नयनी, हिची ज्ञान संजीवनी जाणत राहिलो. देव काय म्हणाले, अगं या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संत जन्माला आले आणि निघूनही गेले, परंतु माझ्या ज्ञानेश्वर माऊलींसारखे कर्म कुणी केले नाही. म्हणजे त्यांचे एवढे हाल करण्यात आले तरी महाराज त्यांनी आपलं कर्म सोडलं नाही. आपल्या कर्मालाच देव मानला आणि देवाची भक्ती चालूच ठेवली महाराज. आणि अशीच लोक भगवंताला आवडतात बरं का. ही साधू संत, काही संत मंडळींना तर मंदिरामध्ये भगवंताच्या चरणांपाशी जाण्याचा परवानगी नव्हती. भगवंताच्या चरणापाशी जाण्याची परवानगी नव्हती. परंतु ते असं म्हणले का की बाबा लोक आपल्याला भगवंताच्या दारामध्ये सोडत नाहीत, आपण भगवंताची भक्ती करायची नाही. ते आपलं कर्म करतच राहिले महाराज. संत चोखामेळा महाराज, लोक त्यांची थट्टा करायचे. लोक त्यांचा नित्यक्रम असा होता की दररोज भगवंताची सेवा करायची, दररोज भगवंताच्या थाई स्थित व्हायचं, स्नान करायचं, मंदिराला प्रदक्षिणा मारायची. ते रोज मंदिराला प्रदक्षिणा मारायचे, पण मंदिरामध्ये जाण्याची त्यांना परवानगी नव्हती. हे संत होऊन गेले. मंदिरामध्ये जाण्याची त्यांना परवानगी नव्हती. लोक त्यांची थट्टा करायची. अरे देव तुला भेटतही नाही, दिसतही नाही, मग तू एवढी देवाची भक्ती करतो. त्यावेळी संत चोखामेळा महाराजांनी उत्तर काय दिलं होतं? संत चोखामेळा महाराजांचं उत्तर असं होतं की सूर्य जरी आकाशात असला, नीट ऐका बरं का, सूर्य जरी आकाशात असला तरी तो संपूर्ण जगाला प्रकाश देतो, परंतु माझा भगवंत जरी मंदिरात असला ना तरी तो कायम आमच्या सोबत आहे, कायम आमच्यावर प्रेम करतो. इथं माऊलींचा पुरावा आहे. तेही प्राणा पर्वते आवडते हे निरुते, ते भक्त चरित्र ते प्रशंसते. जर आपण देवावर प्रेम केले तर भगवंत निश्चितच आपल्यावर प्राणापेक्षाही जास्त प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. ही असा दृढ विश्वास महाराज भगवंतावर पाहिजे. आणि तोच विश्वास दुसरे तिसरे कोणी नसून फक्त संतांनी ठेवला. संत आपले कर्म शेवटपर्यंत करत राहिले, त्यामुळे संतांना देव भेटले. आणि संतांना देव भेटले नाही, देव स्वतः संतांकडे गेले. का तर त्यांची कर्म बघून. मग देवच इथं म्हणतात की ये तू सर्वांनी कर्मानी मई संन्यासे मत्परा. अशा प्रकारे तुम्ही जे कोणती कर्म करत असताल ते पूर्णपणे माझ्या ठाई स्थित करा, भगवंता प्रित्यर्थ ती कर्म करा. त्या ठिकाणी चोखामेळा महाराजांना मंदिरामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. एक दिवशी काय केलं देवानं स्वतःच त्यांना मंदिरात आणलं. बघा, भगवंताने स्वतः त्यांना मंदिरात आणलंय बरं का. म्हणजे ते भगवंतापाशी गेलेत का? त्यांनी आपली कर्म इतकी चांगली केली, भगवंता प्रित्यर्थ केली की भगवंताने स्वतः त्यांना त्यांच्यापाशी नेलं. आणि देवाचा आणि भक्ताचा संवाद त्या ठिकाणी सुरू झाला मंदिरामध्ये. भगवंताने नेलं बरं का चोखामेळा महाराजांना मंदिरात, आणि त्यांचा संवाद त्या ठिकाणी सुरू झाला. देव आणि भक्त एकरूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. देव आणि भक्त एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे जैसे. त्यांचा बराच वेळ संवाद चालला होता. आणि ती कुजबुज बाहेरच्या एका ब्राह्मण मंडळीला आली. बाहेर बरेच ब्राह्मण मंडळी बसले होते, पुजारी बसले होते. त्यांच्या कानावर ती कुजबुज आली. त्यांच्या चर्चा सुरू झाली की आतमधून आवाज कोणाचा येतोय, आतमध्ये तर कोणीच नाहीये. त्यांनी कुलप उघडली महाराज, आणि आतमध्ये ज्यावेळी ते पुजारी गेले त्यावेळी त्यांना कळून चुकलं की चोखामेळा महाराज भगवंतासमोर बसलेले आहेत. सगळे पुजारी त्या ठिकाणी मंदिरात गेले व चोखामेळा महाराजांना ओरडले की तुम्ही भगवंताचा विग्रह केलेला आहे, मंदिरांचा विनाश केलेला आहे, मंदिरांचे नियम मोडलेले आहेत. आता तुम्हाला या पंढरपूरमध्ये जागा नाही. बघा महाराज, त्यांना पंढरपुरामधून बाहेर काढण्यात आलं. आता तुम्हाला पंढरपूरमध्ये जागा नाही. आता तुम्हाला भीमा नदीच्या पलीकडे, भीमा नदीच्या तीरावर त्याच्या पलीकडे जाऊन राहावं लागेल. तुम्हाला आता पंढरपूरमध्ये जागा नाही. बिचारे चोखामेळा महाराज आपल्या पत्नीला घेऊन भीमा नदीच्या, चंद्रभागा नदीच्या पलीकडे गेले आणि लिंबाच्या झाडाखाली आपला संसार सुरू केला.
लिंबाच्या झाडाखाली आपला संसार सुरू केला आणि तिथं नुसता संसार नाही सुरू केला तर आपले कर्म सोडले नाहीत. बघा मी का सांगतोय तर ते भगवंताने अशा लोकांना जवळ केलं, अशा संतांना जवळ केलं की ज्यांनी आपली शेवटपर्यंत कर्म सोडले नाही, भगवंता प्रित्यर्थच कर्म करत राहिले. त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी ते भगवंता प्रित्यर्थच कर्म करत राहिले. त्यांनी आपली कर्म सोडली का महाराज चोखामेळा महाराजांनी भीमा नदीच्या तीरावर जाऊन संसार सुरू केला आणि तिथं विठ्ठल नावाचा जयघोष सुरू केला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि शेवटी महाराज देवाचा कंठ दाटून आला. बघा साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्यासाठी रडले. देवाचा कंठ दाटून आला. देव स्वतः त्यांच्याकडे गेले. भीमा नदीच्या तीरावर देव स्वतः त्यांच्याकडे गेले आणि चोखामेळा महाराजांना म्हणाले, चोखामेळा अरे मला भूक लागली आहे, मला जेवायला वाढ. महाराज त्या ठिकाणी संत चोखामेळा महाराज, भगवंत आणि चोखामेळा महाराजांची पत्नी जेवायला बसली. आणि एक पुजारी असा होता की एक पुजारी ते दृश्य बघत होता. ते तिघजण जेवायला बसले होते आणि एक पुजारी स्नानाकरता आला होता. तो पुजारी ते दृश्य बघत होता. ते पुजारी ते दृश्य बघत असताना त्याला एवढंच दिसत होतं, त्याला भगवंत दिसत नव्हते, त्याला फक्त चोखामेळा महाराज आणि त्यांची पत्नीच दिसत होती. आणि त्यांचं जेवण चालू होतं आणि जेवण चालू असताना त्या चोखामेळा महाराजांच्या पत्नीकडून थोडंसं दही भगवंताच्या पितांबरावरती सांडलं. त्यावेळी चोखामेळा महाराज त्यांच्या पत्नीला ओरडले. आणि त्याच वेळी ज्या लिंबाच्या झाडाखाली ते जेवायला बसले होते त्याच लिंबाच्या झाडावर एक कावळा बसला होता आणि तो कावळा लिंबोळ्या चाखून खाली टाकत होता. बघा तो कावळा लिंबोळ्या चाखून खाली टाकत होता. चोखामेळा महाराजांनी त्या कावळ्याकडे बघितलं व त्या कावळ्याला ओरडले, हे कावळ्या तुला दिसत नाही का, खाली भगवंत जेवायला बसले. आणि नेमका गैरसमज असा झाला, त्या पुजाऱ्याचा गैरसमज असा झाला की चोखामेळा महाराज मलाच म्हणाले. तावामध्ये तो पुजारी आला, चोखामेळा महाराजांच्या कानाखाली एक थप्पड मारले आणि निघून गेला. तावाने स्नान केले आणि भगवंताच्या दर्शनासाठी निघून गेला. आणि भगवंताचं दर्शन घेत असताना त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की महाराज भगवंताचा गाल त्या ठिकाणी सुजलेला आहे. भगवंताचा गाल सुजलेला आहे आणि भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू पडत आहेत. आणि खाली लक्ष गेले तर भगवंताचा पितांबर त्या ठिकाणी दह्याने माखलेला आहे. मग काय महाराज त्या पुजाऱ्याची अवस्था, घाली संतांची आशाने पूजा करी कायावाच्या म्हणे, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. घालिंग लोटांगण घातलं महाराज चोखामेळा महाराजांना. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ही संतांची कर्मे आहेत. आणि महाराज ही संतांची कर्मे अशी का, तर त्यांनी कर्म तशी केली, भगवंता प्रित्यर्थच कर्म करत राहिले म्हणून त्यांना हे फळ. आणि तेव्हापासून महाराज चोखामेळा महाराजांना मंदिरामध्ये जायची परवानगी मिळाली. तेव्हापासून महाराज त्यांना मंदिरामध्ये जाण्याची परवानगी मिळाली. एवढंच नव्हे तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या ज्या हस्ती होत्या त्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचा, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याने आपलं कर्म सोडलं नाही म्हणून ते संत झाले. आणि भगवंत सुद्धा हेच म्हणतात की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्परा. भगवंत सुद्धा तेच म्हणतात. मेल्यावर सुद्धा म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यावर एका मंगळवेढ्यामध्ये एका किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना ते बांधकाम त्या ठिकाणी महाराज ढासळले आणि त्याच्यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाला. त्याच कामगारांमध्ये महाराज चोखामेळा महाराज सुद्धा होते आणि त्यांचाही मृत्यू झाला. आणि आता त्यांच्या हस्ती शोधायच्या कशा, म्हणून नामदेव महाराज प्रत्येक हस्ती कानाला लावायचे, प्रत्येक हस्ती उचलून कानाला लावायचे. आणि ज्या हस्तीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा नामजप यायचा त्या हस्ती महाराज चोखामेळा महाराजांच्या आजही तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर महाद्वाराच्या शेजारी जी चोखामेळा महाराजांची समाधी आहे ती समाधी त्या हस्तींची आहे. आणि त्या हस्तींमध्ये सुद्धा श्री विठ्ठल असा नामजप चालू होता. म्हणजे मी का सांगतोय तर भगवंता प्रित्यर्थ त्यांनी आपले कर्म शेवटपर्यंत करत राहिले म्हणून ते जगाचे संत झाले. आणि भगवंत सुद्धा या श्लोकामध्ये हेच म्हणतात की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्परा. आपण जी कर्म करतो ती फळं आपल्याला मिळणारच आहे आणि फळं सुद्धा इथंच भोगायची आहेत. मला या जन्मात भोगायचे. या जन्मात जर आपण ती कर्माची फळं नाही भोगली तर पुढच्या जन्मात भोगायची आहेत. पण ती कर्म आपण जी केली ती भगवंताच्या ठाई जर स्थित केली, भगवंता प्रित्यर्थ जर केली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासे गेला. देवाला सुद्धा कर्म चुकलंय का?
कर्मे श्रीराम वनवासे गेला, दशरथ पुत्र वियोगे मेला. देवाला सुद्धा कर्म चुकलंय का? एका वेळी काय झालं, एक महाराज आणि सेनापती बाहेर गप्पा मारत मारत आले. छोटं उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. महाराज आणि सेनापती त्या ठिकाणी बाहेर गप्पा मारत मारत आले आणि महाराज सेनापतीला म्हणाले, महाराजांनी सेनापतीला त्यांचे एक प्रश्न केला की तू सेनापती का आणि मी महाराज का, असं का? त्यावेळी ते सेनापतीने विचार केला पण त्याला काही उत्तर मिळालं नाही. त्या सेनापतीने बराच विचार केला पण त्याला उत्तर मिळालं नाही. तो म्हणाला, इथून थोडंसं पुढे गेल्यावर एक साधू महर्षी तपस्वी तपश्चर्या करत बसलेले असतात. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना हा प्रश्न विचारू. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर दोघं जण त्या तपस्वी महाराजांकडे जातात, साधूकडे जातात. मग महाराज तिथं गेल्यावर सुद्धा त्या तपस्वी महाराजाला हाच प्रश्न विचारतात की मी महाराज का आणि हा सेनापती का? तर त्या ठिकाणी ते तपस्वी साधू जे असतात ते म्हणतात, तुम्ही एक काम करा, याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुम्ही इथून 20 कोस घोड्यावर जा. 20 कोस जिथं संपतील तिथं एक दगडी खाणारा साधू बसलेला आहे. त्याला तुम्ही भेटा, त्याला तुमचा प्रश्न सांगा, तो त्याला तुमचे उत्तर देईल. दोघं घोड्यावर बसले, 20 कोस दूर गेले. त्या दगडी खाणारे साधू महाराज त्यांना भेटले. पुन्हा महाराजांनी तोच प्रश्न विचारला की मी महाराज का आणि हा सेनापती का? तर तो दगडी खाणारा साधू म्हणला, याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुम्ही एक काम करा, 20 कोस दूर जा. तिथे एक माती खाणारा साधू आहे, माती खाणारा. तुम्ही त्याच्याकडे जा, त्याच्याकडे तुम्हाला उत्तर मिळेल. त्या ठिकाणी महाराज दोघेही घोड्यावर बसले, माती खाणाऱ्या साधूकडे गेले. तिथं माती खाणाऱ्या साधूलाही तोच प्रश्न विचारला, मी महाराज का, हा सेनापती का? माती खाणारा साधू सुद्धा परत म्हणला, तुम्ही अजून 20 कोस दूर जा, त्याच्या पुढे तुम्हाला जायला लागणार नाही. फक्त अजून 20 कोस घोड्यावरून तुम्ही दूर जा आणि तिथं एक भुकेने व्याकुळ झालेला साधू बसलेला आहे. त्या भुकेने व्याकुळ झालेल्या साधूकडे तुम्ही जा, त्याला तुमचा प्रश्न तुम्ही सांगा, त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. दोघं जण घोड्यावर बसले, 20 कोस दूर गेले आणि एकदम भुकेने व्याकुळ झालेला साधू त्यांना त्या ठिकाणी भेटला. व त्या साधूला त्यांनी प्रश्न विचारला महाराजांनी की मी महाराज का आणि हा सेनापती का? त्यावेळी त्या भुकेलेल्या साधूने उत्तर दिलं की मागच्या जन्मी आपण याच तळ्या, म्हणजे जे ते साधू ज्या तळ्या ठिकाणी बसले होते त्याच तळ्याच्या काठी आपण जेवायला बसलो होतो आणि एक भुकेने व्याकुळ झालेला साधू आपल्याकडे आला होता, म्हणजे त्या महाराजांकडे. तो साधू सांगत होता बरं का, ज्या महाराजांकडे एक भुकेने व्याकुळ झालेला साधू आला होता, तर त्या व्याकुळ झालेल्या साधूला एक जण म्हणला, तू दुसरं काहीच खाऊ नको. तो जो भुकेने व्याकुळ झालेला साधू होता त्याला असं सांगितलं, म्हणजे एका ज्या बसलेले जे जेवायला बसले होते त्याच्यातील एकानं सांगितलं, तू काहीच खाऊ नको, तू फक्त दगडी खा. दुसरा म्हणला, तू माती खा. तिसरा म्हणला, माझ्याकडे भाकरी होती पण ती भाकरी आत्ताच संपली, त्याच्यामुळे मला तुला द्यायची इच्छा होती पण मी देऊ शकलो नाही, मला माफ करा. आणि चौथ्याने आपली अर्धी भाकरी त्या भुकेलेल्या साधूला दिली. मग इथं तो साधू काय म्हणला की जो साधू म्हणला की तू दगडी खा, जो मनुष्य म्हणला त्या भुकेलेल्या साधूला की तू दगडी खा, तो आज या ठिकाणी दगडी खाणारा साधू बनला. जो मनुष्य म्हणला की तू माती खा, तो त्या ठिकाणी माती खाणारा साधू बनला. आणि ज्याला द्यायची इच्छा होती पण त्याची भाकरी संपली होती, तो देऊ शकत नव्हता, तो त्या ठिकाणी सेनापती झाला. आणि ज्याने आपली अर्धी भाकरी त्या भुकेलेल्या मनुष्याला दिली, तो त्या ठिकाणी राजा झाला. म्हणजे मी हे का सांगितलं तर तुम्ही ज्याप्रमाणे कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ भेटणार, म्हणजे भेटणारच. मग तुम्ही ते कर्म ह्या जन्मात करा, पुढच्या जन्मात करा, त्याचं फळ तुम्हाला आज ना उद्या मिळणारच आहे. परंतु तीच कर्म जर वेगळी कोणती कर्म करण्यापेक्षा तीच कर्म जर तुम्ही भगवंताप्रित्यर्थ केली तर त्याचा फायदाच होणार आहे ना. देव सांगतात की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यास्य मत्परा. ही जी तुमची कोणती कर्म आहे ती तुम्ही दुसरं काय करू नका, माझ्या ठाई स्थित करा. मी तुमचा संसार सागरातून उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याच ठाई स्थित करा, मी तुमचा संसार सागरातून उद्धार केल्याशिवाय. म्हणजे आपण एखादं कर्म कसं करतोय, काय करतोय हे महत्वाचं नाही,
परंतु ते कर्म आपण भगवंता प्रित्यर्थ करतोय की नाही हे महत्वाचं आहे. देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्म हे फक्त आपल्यासाठीच नाहीये, तुमच्या आमच्यासाठीच नाही. देवाला सुद्धा कर्मे राम वनवासी गेला, कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे दशरथ पुत्र वियोगे मेला. रामायणामध्ये राज्य कोणाचं आहे? रामायणामध्ये जटायूचं आहे का दशरथाचं आहे? ज्यावेळी दशरथजी स्वर्गामध्ये गेले, बघा, ज्यावेळी दशरथजी स्वर्गामध्ये गेले, आता स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांना सगळेच भेटले. स्वर्गामध्ये इंद्र, चंद्र, महेंद्र, उपेंद्र, गजेंद्र, धर्मेंद्र, जितेंद्र सगळेच देव भेटले. परंतु सगळे नवग्रह, परंतु ते सगळे नवग्रह असे होते, परंतु एक देवता अशी होती की तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. एक देवता स्वर्गामध्ये अशी होती, ज्यावेळी दशरथजी स्वर्गात गेले, एक देवता स्वर्गामध्ये अशी होती की जिच्या डोळ्यावर पट्टी होती. दशरथाने विचारलं इंद्राला की सगळ्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या नाही, मग ही देवता अशी का, हिच्या डोळ्यावर पट्टी का बांधली? त्यावेळी इंद्रानं सांगितलं की ही शनी देवता आहे. ती कोण आहे? शनिदेव. याची ज्याच्यावर वक्र दृष्टी पडते त्याला दुःख भोगावे लागते. त्या ठिकाणी दशरथ महाराज तारुण्यात होता, दशरथाचं लग्न झालं नव्हतं. आता तारुण्याचं वय हे असं असतं की कुणाचंच ऐकायचं नाही, बरोबर ना? तारुण्याचं वय एक असं असतं की त्या वयामध्ये लोक कुणाचंच ऐकत नाही. त्यावेळी दशरथ म्हणला असं काय नसतं. दशरथ त्या शनिदेवतेच्या जवळ गेला आणि त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि शनिदेवाची दृष्टी त्या ठिकाणी दशरथावर पडली. शनिदेवाची दृष्टी दशरथावर जशी शनिदेवाची नजर पडली, दशरथ जागेवर बेशुद्ध झाला आणि स्वर्गातून डायरेक्ट खाली पडला. आता खाली पडला तो कुठं पडला? समुद्रात पडला, नदीत पडला, मातीत पडला, दगडात पडला का जमिनीवर पडला? दशरथ ज्यावेळी खाली होत होता त्यावेळी जटायू नावाचा पक्षी गिरट्या मारत होता. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवर दशरथ यावेळी खाली पडत होता, त्यावेळी जटायू नावाचा पक्षी गिरट्या मारत होता. आपले पंख फैलवून होते. त्याला कळलं की वरून स्वर्गातून कोणतरी खाली पडतंय. त्याने निरखून बघितलं की त्याला कळलं हा अयोध्येचा राजा दशरथ आहे. त्याने आपले पंख फैलावले व दशरथाला त्याच्यावर झेलले व आजा राजाच्या स्वाधीन केले. आजा राजा कोण होता? दशरथाचे वडील. त्याच्या स्वाधीन केले. दशरथ शुद्धीवर आला. दशरथ शुद्धीवर आल्यावर दशरथानं विचारलं की मला कुणी वाचवलं? त्यावेळी जटायूचं नाव सांगितलं गेलं. या जटायू पक्षानं तुला वाचवलं. दशरथ त्या ठिकाणी जटायू पक्षाला म्हणला की तुझा माझा काहीच संबंध नाही, तरी सुद्धा तू मला वाचवलं. आजपासून तू माझ्या भावापेक्षा माझा जवळचा मित्र आहे. तुला काय पाहिजे असेल ते माग, तुला काय पाहिजे असेल ते. त्यावेळी जटायू म्हणला कर्मसिद्धांत माझा असा आहे. मी का सांगतोय? हे कर्मसिद्धांत सांगतोय बरं का. त्यावेळी जटायू दशरथाला म्हणला लेका कर्मसिद्धांत माझा असा आहे की लेका कर्मसिद्धांत माझा असा आहे की मी आलोय पशुपक्षाच्या जन्माला. मी काय आलोय? मी आलोय पशुपक्षाच्या जन्माला. मी प्राण्यांच्या जन्माला आलोय, पशुपक्षाच्या जन्माला आलोय. माझी अशी इच्छा होती की मलाही एखादा मुलगा पाहिजे होता आणि मी त्या मुलाचं पालन पोषण केलं असतं आणि मरताना माझं प्राणोत्क्रमण माझं त्या मुलाच्या मांडीवर व्हावं अशी माझी इच्छा आहे. दशरथ म्हणाला तू काळजी करू नकोस. दशरथ काय म्हणाला? तू काळजी करू नको. आता अजून माझं लग्न झालेलं नाही. आज ना उद्या माझं लग्न होईल. आज ना उद्या माझं लग्न होईल, मला मुलगा होईल. माझा पहिला पुत्र मी तुला दत्तक म्हणून देईल. माझा पहिला पुत्र मी तुला दत्तक म्हणून देईल. तू काही काळजी करू नको. झालं. जटायू खुश झाला. त्या ठिकाणी महाराज दशरथाचं लग्न झालं. थोड्या दिवसांनी दशरथाचं लग्न झालं. दशरथ भगवान प्रभू श्रीराम जन्माला आले. आता मी जरा फास्ट सांगतो कारण आपल्याकडे वेळ कमी. दशरथाचं लग्न झालं. छोटेसे राम जन्माला आले. छोटेसे राम जन्माला आल्यावर जटायू त्या भगवान श्रीरामाला न्यायला आले. भगवान श्रीरामाला जटायू न्यायला आले. जटायू छोट्याशा रामाला जटायूने घेतलं आणि जटायू जंगलात निघाले. त्याच वेळी नारद मुनींची भेट झाली. नारद मुनी म्हणाले मुलगा कोणाचा आहे? नारद मुनीनं जटायूंना थांबवलं. जटायूला विचारलं की हा मुलगा कोणाचा आहे? जटायू म्हणले माझा आहे. जटायू काय म्हणाले? माझा आहे. म्हणजे तसा दशरथाचा आहे परंतु दत्तक म्हणून मला दिलाय. नारदांनी विचारलं तुला या मुलाची काय गरज आहे?
नारदाने काय विचारलं, तुला या मुलाची काय गरज आहे? जटायू म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की मी मरताना माझं प्राणोत्क्रमण मला या मुलाच्या मांडीवर व्हावं आणि माझी अंत्येष्टिक्रिया या मुलाने करावी अशी माझी इच्छा आहे. नारद मुनी म्हणाले, तुझी एवढीच इच्छा आहे ना, मग तू एक काम कर, हा मुलगा तू दशरथाला परत दे. मुलगा तुझाच आहे, दत्तक म्हणून तुलाच दिलेला आहे, फक्त त्याचं पालन पोषण करण्यासाठी हा मुलगा तू दशरथाला परत दे. तुझी इच्छा, तुझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ती पूर्ण होईलच. मग शेवटी जटायूने काय केलं, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायी हा माझा म्हणजे संतांवर विश्वास ठेवला आणि तो मुलगा दशरथाकडे देऊन टाकला. आणि त्याचा परिणाम असा झाला, आता बघा कर्मसिद्धांत, त्याचा परिणाम असा झाला की पुढे प्रभू राम अयोध्येला राहिले. पुढे काय झालं, प्रभू श्रीराम अयोध्येला गेले आणि कैकईला माहिती होतं, कैकईला काय माहिती होतं, त्याचा परिणाम असा झाला, पुढे श्रीराम अयोध्येला गेले आणि श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. कैकईच्या लक्षात आलं की हा दत्तक पुत्र आहे आणि दत्तकाच्या पुत्राचे उपकार फिटल्याशिवाय राज्यावर बसण्याचा अधिकार नाही. म्हणून कैकईनं काय केलं, भगवान श्रीरामचंद्रांना 14 वर्षांच्या वनवासाला पाठवलं. पुढे श्रीराम जटायू करता 14 वर्षांच्या वनवासाला संमिलीन झाले आणि दत्तक बापाची अंत्येष्टिक्रिया झाली. आणि इथं दत्तक बापाची अंत्येष्टिक्रिया झाल्यावर दत्तक बापाच्या कर्मसिद्धांतातून निवृत्त झाले आणि जन्मदात्या दशरथाच्या कर्मसिद्धांताला उदयुक्त झाले. म्हणजे इथं देवाला जर कर्मसिद्धांत निवृत्त आणि उदयुक्त चुकत नसेल तर तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? म्हणजे आपण जे कर्म या जन्मात केले, पुढच्या जन्मात केले, ते कधी ना कधीतरी आपल्याला भोगावंच लागणार आहे. मग भगवंत हेच सांगतात की तुम्ही दुसरी कोणती कर्म करत बसण्यापेक्षा येतू कर्मानी सर्वानी, जी कोणती कर्म करताय ती भगवंता प्रित्यर्थ करा आणि भगवंतालाच अर्पण करा. कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही की तुम्ही फक्त आमचे पंढरीची वारी करा, मुलं बाळं सोडून द्या महाराज, असं सांगितलेलं नाही की तुम्ही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकोबरायांनी काय केलं, तुकोबरायांनी वेगळा परमार्थ केला नाही, वेगळा संसार केला नाही. तुकोबरायांनी कामामध्येच काम केलं ना, संसार करता करता देवाची भक्ती केली, देव प्रसन्न करून घेतले, परंतु त्यांनी आपली कर्म सोडली नाही. कर्मावर जास्त भर द्यायचं तर कर्म आपली त्यांनी सोडली नाही बरं का. वेगवेगळ्या भावाने देवाची भक्ती, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मग तुकोबराई जर संसारच करत बसले असते तर संसारात फळ आहे का, तुम्हीच मला सांगा. खरं फळ कसं ते परमार्थात, इथं माऊलींचा पुरावा आहे. या फलना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडू सुता रुखची. एकदा तुकोबराय शौचविधी करता गेले होते. तुकोबरायांकडे एक ब्राह्मण मंडळी आले. तुकोबरायांच्या पत्नीला विचारलं की महाराज कुठे? ते म्हणाले की शौचविधी करता गेले. ब्राह्मण मंडळी घाईघाईने तिकडे निघाली व महाराज शुद्ध न होताच विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. त्यावेळी त्या ब्राह्मण मंडळींनी तुकोबरायांनी विचारलं की महाराज, पवित्र नामाचा उच्चार करण्यासाठी माणसाने पवित्र होऊन उच्चार करावा, परंतु तुकोबराय काय म्हणाले, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत रस. माझी मज झाली, गोविंद गोविंद मना लागली या छंद. म्हणजे महाराज इथं तुकोबरायांनी कर्म, देव तुकोबरायांना आपल्या अभंगांच्या वया इंद्रायणी बुडवायला लागल्या, परंतु तिथं तुकोबरायांनी कर्म अशी करून ठेवली होती, भगवंता प्रित्यर्थ केली होती, त्या वया सुद्धा महाराज पाण्यावरती तोडून आल्या. ही तुकोबरायांची कर्म होती. म्हणजे तुकोबरायांनी इथं काही वेगळी कर्म केली का? वेगळी कर्म नाही. तुकोबरायांनी जी कोणती कर्म केली ती भगवंता प्रित्यर्थच केली आणि त्याच्यामुळेच त्यांना देव प्रसन्न झाले. पण आता पूर्वीसारखं राहिलंय का की वनात जावा, तपश्चर्या करा. वनात जाऊन तपश्चर्या करत बसू नका. इथं संतांचा, ज्ञानेश्वर माऊलींचा पुरावा आहे बघा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईच बसा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. दुसरीकडे कुठं जावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. आता पूर्वीसारखं राहिलं नाही की वनात जाऊन तपश्चर्या करत बसा. कामामध्ये काम करा, परंतु भगवंताचं नाम घ्या आणि त्या कर्माद्वारे आपण कर्म करा. आणि शेवटची गोष्ट एकच की भगवंताकडून फक्त फळाची अपेक्षा करू नका. भगवंत तेच म्हणतात, अनन्य भावातून माझी भक्ती करा. अनन्य नैव योगेन माम ध्यायन्ते उपासते. अनन्य भावातून माझी भक्ती करा.
माझी उपासना करा, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची फळाची, आता तुम्ही म्हणसाल की समजा आपण आपली सर्व कामं देवाला अर्पण केली, भगवंत ज्याप्रमाणे म्हणतात तसे आपण आपली सर्व कामे देवाला अर्पण केली, अनन्य भावातून देवाची भक्ती केली, देवाची उपासना केली, मग त्या बदल्यात भगवंत आपल्याला काय देणार? अशा प्रकारे तुम्ही कोणतीही फळाची अपेक्षा ठेवू नका. भगवंता प्रित्यर्थ शेवटपर्यंत कर्म करतच राहा. भगवंत आपल्याला मागे पुढे उभं राहून, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. भगवंत आपल्या मागे पुढे उभं राहून आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. एक लाकूड तोड्या होता, दररोज जंगलात जायचा, रोज जंगलात जायचा, झाडं तोडायचा, लाकडं तोडायचा, बाजारामध्ये आणून विकायचा, त्याला पोटा पाण्यापुरता पैसा मिळायचा. एक जण सज्जन माणूस त्याला भेटला व तो म्हणाला, तू एक काम कर, जंगलामध्ये अजून थोडंसं दूर जा, तुला चांगल्या प्रतीची लाकडं मिळतील, ती लाकडं तो आणून विक. त्याने त्या सज्जन माणसाच्या बोलण्याप्रमाणे केलं. तो जंगलातून अजून थोडासा दूर गेला, त्याला चांगल्या प्रतीची लाकडं मिळाली. त्याला चांगल्या प्रतीची लाकडं मिळाली. ती लाकडं त्याने तोडली, बाजारामध्ये विकली, पहिल्यापेक्षाही चांगला भाव मिळाला. त्याने दुसऱ्या दिवशी काय केलं, अजून थोडा पुढे गेला जंगलामध्ये. त्यावेळी त्याला चंदनाची लाकडं मिळाली, चंदनाची. त्याने अपेक्षा केली नव्हती कोणतीच की मला आता मिळेल, आता मिळेल. तो फक्त थोडा पुढे गेला, त्याला चंदनाची लाकडं मिळाली, ती त्याने विकली, त्याच्यापेक्षाही त्याचा जास्त प्रॉफिट झाला. अजून थोडा पुढे गेला तर त्याला तांब्याची खाण सापडली, तांब्याची खाण. अजून श्रीमंत झाला. त्याच्याही पुढे गेला, चांदीची खाण सापडली. त्याच्याही पुढे गेला, सोन्याची खाण सापडली. म्हणजे त्याने डोक्यामध्ये असं ठेवलं काय की आपल्याला हे सापडेल मगच आपण जाऊ. त्याने कोणती अपेक्षा ठेवली नाही. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जर कोणतीच अपेक्षा ठेवली नाही तर भगवंत आपल्याला प्राणापेक्षाही जास्त प्रेम केल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे आपण कोणतं कर्म करतोय त्याच्यावरून आपलं अवलंबून आहे बरं का. एक मुलगा होता आणि एक वडील होते. तो मुलगा नास्तिक होता आणि त्याचे वडील आस्तिक होते. मुलगा नास्तिक होता पण वडील आस्तिक होते आणि दोघंही शेतकरीच होते. त्यावेळी त्या मुलाचं म्हणणं असं होतं की भगवंत मला दुःखात ठेवतो आणि तुम्हाला सुखात ठेवतो. त्या मुलाचं म्हणणं काय होतं, भगवंत मला दुःखात ठेवतो आणि तुम्हाला सुखात ठेवतो. त्या वडिलांनी एक युक्ती केली. त्यांची शेती होती. त्यांनी एकाच शेतामध्ये एका बाजूला ऊस लावला, एका बाजूला कारली लावली आणि एका बाजूला गुलाब लावला. एका बाजूला ऊस लावला, एका बाजूला कारली लावली आणि एका बाजूला गुलाब लावला. आणि तिघांना सोबतच पाणी द्यायचे, सोबतच सूर्यप्रकाश, आणि सगळं ते उगवून आलं. मग त्या ठिकाणी त्या वडिलांनी मुलाला प्रश्न केला की हे बघ, जमीन एकच आहे, पाणी सुद्धा आपण देतोय ते एकच आहे, त्या पिकांना सूर्यप्रकाश भेटतोय तो पण एकच आहे, परंतु हे सगळं एकच आहे, परंतु ऊस गोड का, कारलं कडू का आणि गुलाबाला सुगंध का? त्यावेळी तो मुलगा म्हणला की हा त्या जमिनीचा दोष नाही, पाण्याचा दोष नाही, हा सूर्यप्रकाशाचाही दोष नाही, हा त्या बीजाचा दोष आहे. म्हणजे तुम्ही जे बीज जसं खाली पेराल तसंच वरती त्या ठिकाणी तो मुलगा म्हणाला की ज्याप्रमाणे आपण बीज पेरलं त्याच ठिकाणी ती सगळी पिकं वरती आली. त्याप्रमाणे त्याचे वडील त्याला म्हणाले, मग तसंच असतं, ज्याप्रमाणे तू कर्म करशील त्याप्रमाणे तुला त्याचं फळ भोगायला मिळणार आहे. मग संतांनी कोणती कर्म केली? संतांनी जी कोणती कर्म केली ती भगवंता प्रित्यर्थच केली. भगवंतालाच देव मानलं, देवालाच भगवंत मानलं, आपल्या कर्मालाच देव मानलं, कर्माला देव मानलं आणि भगवंत प्रसन्न करून घेतले. मग भगवंत सुद्धा हे सांगतात की अशा प्रकारे तुम्ही सर्व तुमची कामे जे काही ती मला अर्पण करा. अहो महाराज, भगवंताच्या संतांच्या हृदयात भगवंत गेला, ही संतांसाठी किती महत्वाची गोष्ट होती. संतांनी हृदयात देवाला नेलं. इथपर्यंत संतांनी कर्म केली. का तर संतांना जर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, जर संतांना भाजीमध्ये देव दिसत असेल तर तुम्हाला आम्हाला माणसांमध्ये का दिसू नये? बरोबर ना. कांदा मुळा भाजी अवघी, संत सावता म्हणायला भाजीमध्ये देव दिसत होता, त्याच्यातच त्यांनी देव बघितलं, त्याचेच ते कर्म करत राहिले. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला आपल्या हृदयात त्यांनी ठेवलं बरं का, हृदयात. ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची नजर चुकून भगवंत सावतामाळ्याकडे गेले व सावतामाळ्याला म्हणाले
परीक्षा बघण्यासाठी सावता माळ्याला म्हणाले की माझ्या मागं चोर लागलेले आहेत, मला कुठेतरी लपव. काय म्हणले सावता माळ्याला? माझ्या मागं चोर लागलेले आहेत, मला कुठेतरी. सावता माळ्याला कळून चुकलं, अरे हा जगाचा मालक आहे, वृक्षाचं पान पण ज्याच्या सत्तेने आलतंय, वृक्षाची पान आले ज्याची सत्ता, वृक्षाचं पान पण ज्याच्या सत्तेने आलते, त्याच्या मागं चोर कसे काय लागू शकतात? आणि त्याला लपायला जागा अख्ख्या जग सोडून दुसरीकडे कुठंच नाही का? महाराज खाली खुरपं पडलं होतं, खुरपं. सावतामाळी शेतामध्ये काम करत होता, खाली खुरपं पडलं होतं, घेतलं खुरपं, लावलं हृदयाला, आपलं हृदय फाडलं आणि भगवंताला त्याच्यामध्ये जागा करून दिली, या येऊन बसा. आणि भगवंत सुद्धा संतांच्या हृदयात जाऊन बसले. का? तर फक्त कर्म आणि कर्म बघून. इथं संत जनाबाई, बरेच असे संत आहेत की ज्यांना मंदिरामध्ये सुद्धा ते गेले नाही. संत जनाबाई कधी मंदिरामध्ये गेले का? संत जनाबाई मंदिरामध्ये गेले नाही. संत जनाबाई पाशीच देव आला महाराज. का? तर फक्त त्यांची कर्म बघून. शेणाच्या गवऱ्या थापायला संत जनाबाईची देव मदत करत होता. दळिता कांडिता तुझं गायन रे अनंता. संत जनाबाई ज्यावेळी दळायला बसायची, गवऱ्या थापायला बसायची, भाकरी थापायला बसायची, त्यावेळी त्यांचा नामाचा कर्म त्यांनी कधी सोडले नाही संतांनी. मी हे का सांगतोय तर भगवंत तसं सांगतायत की येतू कर्मानी सर्वानी मयी संन्यास्य मत्परहा, येतू सर्वानी कर्मानी मयी संन्यास मत्परहा, अनन्य नैव योगेन मा ध्यायन्ते उपासते. तुम्ही अनन्य भावाने माझी भक्ती करा, तुम्ही सर्व कामे माझ्या ठाई अर्पण करा, मी तुमच्या हृदयामध्ये येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडं सैन्य कमी होतं. त्यांच्या विरुद्ध जो होता म्हणजे कोणतेही खान असतील, शाहिस्ते खान असेल, कोणी असेल, त्यांच्याकडे सैन्य जास्त होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य घडवणं हे एकच आपलं कर्म मानलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवणं हे एकच आपलं कर्म मानलं आणि त्याच्यातच देव बघितला. आणि त्याच्यामुळेच लाखो करोडो शक्ती भगवंत त्यांच्या पाठीमागे त्यांना टेकू आपण म्हणतो ना, त्यांना टेकू देऊन उभं राहिलं. त्यामुळे ते एवढे लढाया जिंकू शकले. त्यावेळी शिवाजी महाराजांना म्हणता आलं असतं की समोर लाखो करोडो सैन्य आहे, आपल्याकडं काही सैन्य नाहीये, मग आता करायला नको लढाई, नंतर करू. परंतु त्यांनी आपलं कर्म सोडलं नाही. त्यांनी जे स्वराज्य प्रस्थापित करायचं होतं, स्वराज्य निर्माण करायचं होतं, त्याच्यातच त्यांनी देव बघितला होता. ते कर्म ते शेवटपर्यंत करत राहिले आणि भगवंतांनीही त्यांना साथ दिली. भगवंत त्यांच्या मागे पुढे उभं राहून त्यांचं रक्षण केलं आणि त्यामुळे आज महाराज हे स्वराज्य निर्माण झालं. म्हणजे मी हे का सांगतोय तर छत्रपती शिवाजी महाराजही शेवटपर्यंत ते कर्म करत राहिले, म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजही संतांच्या जागी. समजा 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं शाळेत जात आहेत. 2 मुलं होती, दोन्ही मुलं शाळेत जात होती. त्याच्यातला एक मुलगा अभ्यास करायचा, अभ्यासालाच आपलं कर्म मानलं होतं. म्हणजे त्याने अभ्यासातच देव बघितला, फक्त अभ्यास करायचा, अभ्यास म्हणजेच आपलं सर्व काही, हेच त्याने फक्त डोक्यात ठेवलं. आणि दुसरा जो मुलगा होता तो अशी टंगळ मंगळ करायचा, इकडे तिकडे फिरायचा. दोघांची 10वीची परीक्षा एकाच दिवशी आली, दोघांनी पेपरही एकाच दिवशी दिले आणि दोघांचा रिझल्ट पण त्याच्यानंतर एकाच दिवशी लागला. आणि ज्या मुलाने आपण अभ्यासालाच कर्म मानलं होतं, अभ्यासालाच देव मानलं होतं, तो मुलगा चांगल्या मार्कांनी पास झाला आणि जो दुसरा टंगळ मंगळ करणारा होता तो नापास झाला. आणि हे असं का झालं तर जो अभ्यास करणारा होता, जो म्हणजे त्याने अभ्यासालाच आपलं देव मानलं होतं, अभ्यासालाच अभ्यासाचं कर्म हेच देव मानलं होतं आणि तो शेवटपर्यंत करत राहिला. म्हणून देव त्याच्या पाठीमागे उभं राहून त्याला चांगले मार्क. हे मी का सांगतोय तर भगवंत स्वतः सांगतात की येतू सर्वानी कर्मानी मयी संन्यास्य मत्परहा, अनन्यनैव योगे माम ध्यायन्ते उपासते. ही जी तुमची सर्व कर्म आहेत ती तुम्ही मला अर्पण करा आणि माझी उपासना करा आणि अनन्य भावाने, वेगवेगळ्या भावाने माझी भक्ती करा, माझी उपासना करा. या संसार सागरातून तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बघा, एकदा एक जहाज समुद्राच्या मध्यभागी चालले होते. एक जहाज होते आणि त्या जहाजामध्ये सत्यनारायणाची पूजा चालली होती. आणि ते जहाज समुद्राच्या मध्यभागी केल्यानंतर त्या जहाजाच्या एका छिद्रातून अचानक पाणी आत येऊ लागलं. अचानक पाणी आत येऊ लागलं. सगळे घाबरले, आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं. त्यावेळी ब्राह्मण मंडळी मग त्या ठिकाणी जहाजामध्ये पाणी यायला लागल्यावर ब्राह्मण मंडळींनी काय केलं पाहिजे तुम्हीच मला सांगा. पहिलं जहाजात येणारं पाणी अडवलं पाहिजे का सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे?
निश्चितच पहिलं जहाजात येणारं पाणी अडवलं पाहिजे, कारण आपण जर जगलो तरच पूजा करू शकतो ना. मग इथं सुद्धा तेच आहे, आपण पहिले आपली कर्म नीट केली पाहिजे. कर्म जर आपण भगवंता प्रित्यर्थ केली तर भगवंत आपल्याला प्रसन्न होऊन आपले मागे पुढे उभं राहून आपलं रक्षण करणारच आहे ना. मग भगवंत सुद्धा हे सांगतात की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्परा अनन्यनेव योगेन मां ध्यायन्ते उपासते. अनन्य भावातून माझी भक्ती करा. तुमचे जे काही तुम्ही काम करत असाल, कर्म करत असाल, तुम्ही तुमचं काम तसंच करा, तुमचं काम तुम्ही सोडू नका, परंतु त्याच्यातूनही माझी भक्ती करा. मी तुमचं प्राणापेक्षाही जास्त प्रेम केल्याशिवाय तेही प्राणापर्वते आवडते हे नृते ते भक्तचरित्र ते प्रशंसती. असो एवढंच बोलतो या ठिकाणी मुळशी तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने मुळशी तालुका वारकरी संप्रदायाच्या चरणांवर एकदा साष्टांग दंडवत घालतो. मला या ठिकाणी या श्लोकावर निरूपण करण्याची संधी दिली. माझं या ठिकाणी 99% चुकीचं असेल, पण एखादा टक्का तरी बरोबर असेल की नाही, तोच टक्का माऊलींचा प्रसाद म्हणून सेवन करण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्यभर फक्त चांगली कर्म करत राहा, भगवंता प्रित्यर्थ कर्म करत राहा. या श्लोकामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की येतू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्पराः अनन्यनेव योगेन मां ध्यायन्ते उपासते. अनन्य भावाने माझी भक्ती करा, माझी उपासना करा आणि वेगवेगळी तुमची जी काही कर्म असतील ती फक्त भगवंता प्रित्यर्थ माझ्या ठाई स्थित करा. मी मागे पुढे उभं राहून तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय मुळशी तालुका वारकरी संप्रदायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. सगळ्यांना लोटांगण घालतो. या ठिकाणी जे कोणते महाराज मंडळी असतील, आता सगळ्यांचीच नावं घेणं या ठिकाणी उचित ठरणार नाही. जे कोणती महाराज मंडळी असतील, साधक मंडळी असतील, टाळकरी माळकरी मुळशी तालुक्यातील सर्व वारकरी मंडळी असतील, सगळ्यांच्या चरणांवर एकदा नतमस्तक होतो व माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.